लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक पूर्व मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार गणेश गीते यांच्या प्रचारार्थ मखमलाबाद येथे काल जयंत पाटील यांची सभा पार पडली। यावेळी जयंत पाटलांनी विरोधकांवर चांगले ताशेरे ओढलेले आहे। महायुतीच्या सत्ता काळात महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे सुरू आहे। येथील उद्योग, पाणी प्रकल्प गुजरातला पळवले जात असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या तोंडातून एकही शब्द बाहेर पडत नाही। हे महाराष्ट्राचं दुर्दैव म्हणावं लागेल। महाराष्ट्राच्या पिछेहाटीचं पाप महायुतीकडून केलं जात आहे। राज्यात वाढत्या बेकारी, महागाई, गुन्हेगारीनं जनता त्रस्त झाली आहे। त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून महाराष्ट्रात परिवर्तन घडवल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केलेला आहे। पक्षाध्यक्ष शरद पवार यांचे हात बळकट करण्यासाठी नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातून गणेश गीते यांना विजयी करा, असं आवाहन यावेळी जयंत पाटील यांनी केलेलं आहे। एकेका दिवशी एकेका मंत्रिमंडळाच्या बैठकीत 150 निर्णय घेण्याची बुद्धी सुचायला लागली। काय करू आणि काय नाही सुचेना झालं। आपलं सरकार आता जाणार याची खात्री झाल्यामुळं महाराष्ट्र मंत्रिमंडळाने हजारो निर्णय घेतले, 5 मोजून निर्णय घेतले आणि तेच राबवतो म्हटले तर त्यांच्यावर विश्वास ठेवायला जरा जागा आहे। पण हजारो निर्णय घेतले, 50,000, 20,000, 30,000 कोटी रुपयाचे निर्णय, एक एक निर्णय यांचे व्हायला लागले आणि त्यांनी मनाची खुणगाट बांधलेली की फक्त जाहिरात द्यायची आहे, काम करायचं की नाही ते पुढचं सरकार ठरवेल। या भावनेने महाराष्ट्र सरकारने मित्रांनो लोकसभेनंतर आतापर्यंत काम केलं। लोकसभेच्या आधी जे बहिणींना त्रास देत होते, बहिणींना पाडायचा प्रयत्न करत होते, बहीण पडली पाहिजे म्हणून शेवटच्या टोकाची भाषा वापरत होते, त्यांना लोकसभेच्या निर्णयानंतर सगळ्या बहिणी लाडक्या झाल्या। महाराष्ट्रातल्या बहिणी काही वेगळ्या येड्या नाही आहेत, त्यांना कळतंय कशामुळे आम्ही ह्यांचे लाडके झालेलो आहे आणि हे सावत्र भाऊ आहेत याची जाणीव महाराष्ट्रातल्या सगळ्या भगिनींना आहे। पण सख्या भावाचं राज्य महाराष्ट्रात आणण्याचं काम तुम्ही सगळे भगिनी कराल असा मला विश्वास आहे। मागच्या वेळी 20,000 रुपयात दिवाळी झाली असेल तर यावेळी त्या 20,000 रुपयात 70% दिवाळी झाली। म्हणजे 20,000च्या ऐवजी 27,000 रुपये घेऊन बाजारात जावं लागलं आणि आपल्याला दिवाळी करावी लागली, कारण सगळ्या वस्तू महाग आहेत। महागाईचा उच्चांक महाराष्ट्रात आणि देशात भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्षांनी केलेला आहे आणि म्हणून महाराष्ट्रातली जनता खरी कंटाळली आहे, ती महाराष्ट्रातल्या महागाईला कंटाळली। शिवाजी महाराजांचं स्मारक तर यांनी केलंच नाही, जो पुतळा घाई गडबडीत उभा केला त्यातही भ्रष्टाचार केला। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला म्हणजे आमचा स्वाभिमान कोसळला। सगळ्या मराठी मुलकातल्या जनतेला त्या दिवशी प्रचंड दुःख झालं आणि त्याचं शिक्षा द्यायचं काम हे याचा मुहूर्त 20 नोव्हेंबरला आहे। 20 नोव्हेंबरला आपण तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या मागे आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद द्या, आमच्या गणेश गीतेला निवडून द्या। मी तुम्हाला वचन देतो, या भागातल्या सगळ्या विकासाची जबाबदारी आम्ही सगळे घेऊ आणि पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली या नाशिक शहराचा आणि ग्रामीण भागाचा विकास करण्याचा पूर्ण ताकदीने प्रयत्न करू। पुन्हा एकदा आपण सगळे मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात, आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो। धन्यवाद। शरद पवार हे राजकारणातील सर्वात मोठं विद्यापीठ आहे। मी योग्य ठिकाणी आलो आहे, त्यांच्या कार्यातून प्रेरणा मिळते। विकास कामांसाठी मला निवडून द्या, असे आवाहन यावेळी पूर्व मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार गणेश गीते यांनी केलेले आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाने मला विधानसभा निवडणुकीसाठी अधिकृत उमेदवारी दिली, याबद्दल मी पक्षाचे अध्यक्ष, देशाचे नेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचे आभार मानतो। आजच्या या सभेसाठी जमलेल्या व्यासपीठावरील सर्व पक्षातील मान्यवरांचं, पदाधिकाऱ्यांचं नाशिक पूर्व या मतदारसंघामध्ये मी सहर्ष स्वागत करतो। आणि खऱ्या अर्थाने मला आता असं वाटायला लागलंय का मी योग्य जागी आलो, कारण आमचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय जयंत पाटील साहेबांनी आपल्या मध्यंतरी एका भाषणातून सांगितलं होतं की आमच्याकडे सर्वात मोठे विद्यापीठ आहे, ते विद्यापीठ म्हणजे शरद पवार साहेब आहे।
खऱ्या अर्थाने पवार साहेबांकडे बघितल्यानंतर त्यांचं बोलण्यात जी ऊर्जा निर्माण होते, एक साधा कार्यकर्ता पण काय करू शकतो हे शरद पवार साहेबच जाणू शकतात. खरं पाहिलं तर पवार साहेब सर्वात कमी वयात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले होते. बरेच जण मला जे म्हणतात की तुम्ही सर्वात कमी वयात स्थायी समितीचे 2 वेळेस सभापती झाले, पण आणि लगेचच आमदारकीचे स्वप्न बघायला लागले. पण माणसाला त्याच्या कामातनं या ठिकाणी प्रेरणा मिळते आणि कार्याला नेहमी महत्त्व दिले जातं. माझा प्रभाग एकदा तुम्ही बघा, त्याचा मी विकास नक्की केला असेल तर मला मतदान करा. माझा प्रभाग एकदा जाऊन बघितला तर तुम्हाला नक्की वाटेल की मी 5 वर्षात माझ्या प्रभागाचा काय विकास केलाय. इथं अनेक भले भले लोक 2-2, 4-4 टर्म महापालिकेत राहिले, पण त्यांनी त्यांच्या प्रभागात किती विकास केलाय आणि मी 1 टर्म मध्ये माझ्या प्रभागात किती विकास केलाय. दरम्यान गणेश गीते यांच्या प्रचारार्थ पार पडलेल्या जयंत पाटील यांच्या सभेप्रसंगी नाशिक जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक.